काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात येण्याची शक्यता आहे। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल आहे आणि याच प्रकरणात नवीन जामिनासाठी ते उद्या सकाळी न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे। परंतु त्यांना नेमका कोणते जामीनदार राहणार आहेत याबाबत नाव गुप्त ठेवलं गेलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 मध्ये भिवंडीतील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। त्याच प्रकरणी त्यांच्या विरुद्ध भिवंडी न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल आहे। त्यामुळे शनिवारी त्या न्यायालयामध्ये उपस्थित राहून नवीन जामीनदार देतील अशी माहिती त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली आहे। मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अद्याप जामीनदाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, गेल्या 10 वर्षांपासून भिवंडी न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण प्रलंबित आहे। सोनाळे नावाचं गाव आहे भिवंडी तालुक्यामध्ये, तिथं जाहीर सभा होती राहुल गांधी यांची। 2014 साली जेव्हा लोकसभा निवडणुकीचा प्रचार होता त्यावेळेला ते प्रचारासाठी जिथं आलेले होते आणि त्यावेळेला महात्मा गांधीजींची हत्या जी आहे ती RSSने केली होती असा थेट जो उल्लेख आहे तो त्यांनी भाषणामध्ये केला होता। आणि त्यानंतर RSSच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने भिवंडी न्यायालयात या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती। तारखांवर तारखा गेल्या 10 वर्षांमध्ये पडत आहेत। त्यावेळेला जामीनदार केंद्रातले त्या तत्कालीन मंत्री जे शिवराज पाटील चाकूरकर हे होते, मात्र आता चाकूरकर यांचं निधन झालेलं आहे। त्यामुळे दुसरा जामीनदार आता खरं तर राहुल गांधी यांना द्यावा लागणार आहे आणि राहुल गांधी यांना द्यावा लागणार आहे आणि उद्या तांत्रिक दृष्ट्या पाहायला गेलं तर त्यांना हजर राहणं हे गरजेचं आहे न्यायालयामध्ये। नाही राहिलं तर उलटा समन्स कदाचित निघू शकतो आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सकाळी भिवंडीच्या न्यायालयामध्ये हजर राहणार असल्याची माहिती आपल्याला समजते। जामीनदार नेमका कोण दिला जातो हे बघावं लागेल आणि त्यानंतर कोर्टात सुनावणी ज्यावेळेला होईल त्यावेळेला कोर्ट देखील काय म्हणतं हे बघावं लागेल। मात्र आपल्याला माहिती आहे की देशातले सगळेच मोदी नावाचे आडनावाचे लोक चोर कसे असतात किंवा महात्मा गांधीजींची हत्या RSSने केली अशी वेगवेगळी वक्तव्ये जी आहेत ती आतापर्यंत राहुल गांधी यांची पाहायला मिळाली होती आणि त्यापूर्वी गेल्या टर्ममध्ये त्यांना लोकसभेची खासदारकी देखील गमवायला लागली होती आपल्याला माहित आहे। त्यामुळे हे गेली 10 वर्ष जरी प्रलंबित प्रकरण असलं तरी उद्या भिवंडीच्या कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागेल आणि जामीनदार कोण असेल हे देखील बघावं लागेल। कस्तुरी, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।